रस्त्यांवर वाहन चालवताना गाणं ऐकायला मिळणार आहे। देशातला पहिला म्युझिकल रोड तोही आपल्या मुंबईच्या कोस्टल रोडवर उभारण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या म्युझिकल रोडचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात आलं। मात्र याच म्युझिकल रोडवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। विरोधी पक्षानं आता महायुती सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे। सरकारवर सडकून टीका केली जाते। टोलच्या मुद्द्यांवरून नेहमी चर्चेत असणारे मनसे नेते अमित ठाकरे सुद्धा आक्रमक झालेत। फक्त गाण्यावरूनच नाही तर मराठीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी सरकारला जाब विचारलाय। करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या या म्युझिकल रोडचा एवढा विरोध का केला जातोय? अमित ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युझिकल रोडची खरंच एवढी गरज होती का, असा देखील प्रश्न पडतोय। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। मुंबईच्या लहान मोठ्या रस्त्यांवर आजही खड्ड्याचं प्रचंड जाळं पाहायला मिळतं। रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा खर्च मुंबई महानगरपालिका दरवर्षी करते। फक्त वरवर केलेल्या कामांमुळे कित्येक अपघात होतात आणि अनेकांना यात आपले प्राण देखील गमवावे लागतात। कोर्टाच्या आदेशामुळे मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत सरकार करतं, पण पुढे काय? 2025 मधील जुलै ऑगस्ट महिन्यांपर्यंत रस्ते समस्येच्या 10,000हून अधिक तक्रारी नोंदवली गेल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। आता म्युझिकल रोड विषयी सविस्तर जाणून घेऊयात। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या कोस्टल रोडवरील म्युझिकल रोड साकारण्यात आलाय। संपूर्ण सागरी किनारा मार्गांवर महानगरपालिकेनं मेलडी रोड पट्ट्या लावल्या आहेत। यावरून वाहनं जाताच स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटातलं जय हो हे गाणं कानावर पडतं। हे पट्टे नरिमन पॉइंटच्या दिशेनं वरळीकडे जाणाऱ्या उत्तरेकडील मार्गावर लावले गेलेत। बोगद्यातून बाहेर पडताच या पट्ट्या बसवलेल्या आहेत। वाहन 70 ते 80 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं या पट्ट्यांवरून जाताच हे गाणं ऐकू येणार आहे। गाडीच्या खिडक्या बंद असल्या तरीही कारच्या आत देखील हे संगीत स्पष्टपणे ऐकू येतं। महानगरपालिकेनं म्युझिक रोडच्या 500 मीटर, 100 मीटर आणि 60 मीटर अंतरावर या संदर्भात सूचना फलक देखील लावलेत। यामुळे वाहन चालकांना सतर्क करण्यासोबतच त्यांचं मनोरंजन देखील या म्युझिकल रोडचा उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे। या म्युझिकल रोडसाठी मुंबई महानगरपालिकेनं तब्बल 6.21 कोटी रुपयांचा खर्च केलाय। जगातील पहिला म्युझिकल रोड ऑक्टोबर 1995 मध्ये डेन्मार्कमध्ये तयार करण्यात आला होता। स्टेन क्रारुप जेन्सन आणि जेकब फ्रॉड मॅक्सन यांनी हा रस्ता तयार केला होता। पुढे जपानमध्ये 2007 ला म्युझिकल रोडला मेलडी रोड म्हणून प्रसिद्धी मिळाली। जागतिक स्तरावर जपान, हंगेरी, दक्षिण कोरिया आणि UAE या देशांनंतर भारतात आता म्युझिकल रोड साकारण्यात आल्यानं एकीकडे कौतुक होतंय तर दुसरीकडे विरोध। अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये काय म्हणालेत हे पाहूयात। अमित ठाकरे यांनी सुरुवातीला या प्रकल्पाचं अभिनंदन केलं, त्यासोबतच उपस्थित केले काही महत्त्वाचे प्रश्न। म्युझिकल रोड हा काही दिवसांसाठी कुतूहल म्हणून ठीक वाटेल, पण रोजच्या प्रवाशांसाठी हा केवळ गोंगाट ठरणार नाही का? तसेच गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनानं तपासली आहे का? आणि बरं, काही वाजवायचंच होतं तर मग आपल्या मराठी मातीतलं गाणं का नाही? आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळं गाणं का नाही? असे तिखट सवाल देखील त्यांनी विचारलेत। मुंबईकरांना खरंच याची गरज आहे का? रस्त्यांचे इतके महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टहास, असे देखील अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे। पुढे ते म्हणाले की हा रस्ता मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे। मुंबईच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आपल्या मराठी मातीचा आणि संस्कृतीचा सूर उमटला असता तर तो अनुभव प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचाच ठरला असता। पण पुन्हा एकदा आपण आपली ओळख विसरलोय। महत्त्वाचा प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच का सांगाव्या लागतात? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना स्वतःहून मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाही? आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या सन्मानाची आठवण आम्हाला वारंवार सरकारला का करून द्यावी लागते? विकास हा व्हायलाच हवा, नवीन प्रयोगही घडायला हवेत, पण आपल्या संस्कृतीची
विकासाची जाण नसेल तर तो विकास अपूर्णच आहे. त्यामुळं प्रयोग जरूर करा, पण ही कुणाची भूमी आहे आणि इथली संस्कृती काय आहे याचं भान नक्की राखा, असं अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आता अमित ठाकरेंच्या या पोस्टवर सरकार आपली चुप्पी तोडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला म्युझिकल रोड विषयी काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा.